नमस्कार. ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहत आहोत. सगळेजण रात्री झोपल्यानंतर प्रिया एक युक्ती काढते आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते. अर्जुन तिला पाहून खूप घाबरतो. ती त्याच्या जवळ जाते तेव्हा तो तिला टाळण्याचा प्रयत्न करतो आणि एसीचं रिमोट घेऊन लांब उभा राहतो. खूप गरम होत आहे म्हणून मी एसी लावतोय असंही तो तिला म्हणतो आणि त्याला घाबरल्यामुळे खूप घाम येतो. तेव्हा ती त्याला म्हणते, खरं सांगू का, मला तुला भेटायची खूपच ओढ लागली होती. आपण अलिबागला तर गेलो पण तिथे आपल्याला निवांत असा वेळच भेटला नाही बोलायला भेटायला. आणि तुझ्या मागे मागे तुझी बायकोही तिथे येऊन पोचली. पण बघ ना नशीब, आज आपण दोघं एकांतात वेळ घालवू शकतो आणि तेही तिच्या नजरेसमोरच. बघ तिला न कळता, असं म्हणत ती त्याच्याशी गोड गोड बोलू लागते आणि त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते. तो खूप घाबरलेला असतो. तो टाळण्याचा प्रयत्न करत असतो. घरात सगळेजण आहे, आपल्याला असं कोणी पाहिलं तर काय अर्थ काढतील. आता घरात वातावरण कसं चाललं आहे तुला माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते, ते कोणाचं काहीही असो पण मला फार आनंद होत आहे. तुझ्यासोबत मला एकदम निवांत असा छान वेळ स्पेंड करायला भेटत आहे. खरं सांगू का, मला ना तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे म्हणून मी इथे आले आहे. मला ह्या घरात समजून घेणारं कोणीच नाही. फक्त तूच एक आहे जो मला समजून घेऊ शकतो. बघ ना, माझी आई इतक्या वर्षांनी परत मिळाली तरीही ती मला ओळखत नाही, मला जवळ घेत नाही. मला असं वाटतं तिच्या कुशीत इतकं जाऊन चिटकावं, रडावं, मला ओळख असं सांगावं. पण ती बघ ना मला ओळखत नाही आणि माझं दुःख फक्त ह्या घरात तू एकटाच समजावून घेऊ शकतो. असं म्हणत त्याच्याशी बोलत बोलत त्याच्याजवळ ती बसते आणि हात पकडते. अर्जुन हात सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण ती घट्ट पकडून बसलेली असते आणि त्याला लाडीगोडी लावत त्याच्याशी बोलत बसलेली असते. नाटकं तिथे चालू असतात. अर्जुनला ते समजत असतात पण आता तिच्याकडनं हात कसं सोडवू त्याला समजत नसतं. तो खूप घाबरलेला असतो. जर कोणी पाहिलं तर काय म्हणेल याचीही त्याला भीती असते. आणि इकडे सायली झोपलेली असते. तिला अर्ध्या रात्री थोडीशी जाग येते. जाग आल्यानंतर तिला तहान लागलेली असते. ती उठून बघते तर काय, इकडे ग्लास वगैरे काही दिसत नसतं. मग ती दुसऱ्या बाजूला डोकावून पाहते तर टेबलच्या दुसऱ्या बाजूला तिला ग्लास दिसतो. आता तहान खूप लागलेली असते रात्रीची. झोपेमध्ये ती ना हळूच उठण्याचा प्रयत्न करू लागते. प्रतिमा त्या गाढ झोपेत असतात. त्यांना धक्का लागला तर त्याही उठतील म्हणून ती हळूहळू उठत असते आणि तिचा तो पाण्याचा रिकामा असलेला जग तिच्या लक्षात येतं. इथे पाण्याचा जग आणि ग्लास तर आहे, दोन्हीही रिकामे आहे. मग ती तो जग घेते आणि पाणी आणण्यासाठी आता घरात जाते. घरात जात असताना तिची नजर अर्जुनच्या रूमकडे जाते. रूममध्ये पाहते तर त्यांची लाईट चालू आहे. इतकी रात्र झाली, इतका वेळ होऊन गेला, इतकं सगळं घडलं आहे आज, तरीही यांना झोप आलेली नाही. यांच्या रूमची लाईट चालू कशी म्हणून तिला आता टेन्शन येतं. नक्की त्यांची तब्येत बरी आहे की नाही याचीही तिला काळजी वाटू लागलेली असते. इकडे मात्र प्रिया अर्जुनचा हात पकडून बसलेली असते. तिची व्यथा त्याला सांगत असते आणि मन त्याचं तिच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असतो. ते दोघंजणं बोलत असताना इकडे मात्र सायलीला टेन्शन असतं. अर्जुन झोपलेला नाही, नक्की काय झालं आहे त्याला बघावं म्हणून ती त्याच्या रूमच्या दिशेने हळूहळू वरती येत असते आणि अर्जुनच्या लक्षात येते कोणीतरी पायांचा आवाज येतोय, कोणतरी आपल्या रूमच्या दिशेने येत आहे. मग तो हळूच दार उघडून बघण्याचा प्रयत्न करतो की खरंच कोणी आलं आहे की नाही. तर पाहतो तर काय, समोरून त्याला सायली दिसते. सायलीला मी सांगून गेलो तेव्हाही तिला इतकं टेन्शन आलं होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये ती किती हायपर झाली होती आम्हाला दोघांना इतक्या जवळ पाहिलेलं असताना. आणि आज तर इतकी मोठी चूक, मी तिला सरळ रूममध्ये आणलं आहे असं त्यांना वाटेल. मी तर आणायला गेलो पण नाही, पण आरोप सायली माझ्यावर असाच लावतील आणि माझ्यावर किती रागवतील. आता सायलीला कळायला नको की प्रिया आपल्या रूममध्ये आहे. काय करावं त्याला सुचेना आणि सायली तर रूममध्ये येत असते. सायलीला पाहून त्याला घाम फुटलेला असतो. जर सायलीने प्रियाला इथे पाहिलं तर काही खेर नाही असं म्हणत आता तो घाबरून जातो. आता रूममध्ये येतो, प्रियाला पटकन उठवतो. पटकन कुठेतरी लप, कपाटात लप. नको कपाटात लपलं आणि तिला काय घ्यायचं असलं कपाटात तिला दिसेल. काय करावं त्याला सुचेना. ती म्हणते का घाबरतो इतका. तो म्हणतो प्रिया पटकन लप, कारण सायलीने तुला इथे पाहिलं तर ती खूप मोठं तमाशा करेल. मला आत्ता तमाशा नको आहे, प्लीज लप बरं. बाथरूममध्ये तिला लपवतच असतो. तितक्यात दरवाजा उघडून सायली येते आणि सायली म्हणते, इथे बाथरूमच्या इथे बाहेर असे का उभे आहात तुम्ही, काय झालं आहे तुम्हाला, काही टेन्शन आहे का. तर तो तिला म्हणतो कुठे काय, काहीच नाही. नक्कीच काहीतरी झालं आहे, तुमचं चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतंय असंही सायली त्याला बोलू लागते. मग तो म्हणतो कुठे काय, काही झालेलं नाही, तू टेन्शन घेऊ नको असं म्हणत तिला तो टाळत असतो आणि सारखा बाथरूमच्या दिशेने पाहत असतो. तो म्हणतो मी ना काम करत होतो, खूप महत्त्वाचं काम होतं ना म्हणून मी आत्तापर्यंत जागरण केलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही झालेलं नाही असं म्हणत तो
तिला विचारतो तू इथे का आली. तेव्हा ती सांगते तुमच्या रूमची लाईट चालू दिसली म्हणून मी वरती बघायला आले, मी पाणी घेण्यासाठी आले होते घरामध्ये किचनमध्ये. तेव्हा तो म्हणतो मग ठीक आहे ना. तर ती म्हणते तुम्ही जर काम करत होतात तर तुमचं इथे काहीच वस्तू दिसत नाही, ना तुमचा पेन, ना लॅपटॉप, ना वही, काही नाही. तेव्हा अर्जुन तिला टाळाटाळाचे उत्तर देऊ लागतो. तिला थोडा त्याच्यावर संशय येऊ लागतो, असले उत्तरं का देतात तुम्ही काम करताना, लॅपटॉप घेतात, वही पेन सगळं घेतात. तेव्हा तो म्हणतो आत्ताच मी वही आणि पेन सापडत होतो, मोबाईलवर काम करत होतो मी, आज लॅपटॉप बाहेर काढलंच नाही, मला पॉईंट लिहायची होती. आणि तेच घेत असताना तेव्हा तितक्यात बाथरूमला गेलो, बाथरूमवरून आल्यावर घेणारच होतो तर तुम्ही मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा प्रिया बाथरूममधनं डोकावून पाहत असते यांचं बाहेर काय चाललं आहे. आणि सायलीला थोडा डाऊट येतो की रूममध्ये नक्कीच कोणीतरी आलं होतं. तिला सारखं वाटत असतं इथे कोणीतरी आलं होतं का, म्हणून ती अर्जुनला विचारण्याचाही प्रयत्न करते. अर्जुन मग टाळाटाळीचे उत्तर देऊ लागतो, कुठे कोण, इथे कोणीही आलेलं नाही, असं का विचारताय तुम्ही, मी कामच करत होतो, पण आता मला खूप झोप येते, आता मी पण झोपतो, तुम्ही आराम करा. प्रतिमा आत्या झोपल्या ना. मग ती सांगते हो आता त्यांना गाढ झोप लागली आहे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या बऱ्या आहे. पण खरं सांगा ह्या रूममध्ये कोणी आलं होतं का. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला सिरियसली सांगू कोणी आलेलं नाही, आणि इतकं मला असे प्रश्न का विचारताय. तेव्हा ती म्हणते काही नाही, मला थोडा डाऊट आला म्हणून विचारलं, चला मी झोपायला जाते, असं म्हणत ती जात असते. आणि अर्जुन मोठा दीर्घ असा श्वास सोडतो आणि डोक्याला हात लावून थोडासा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करतच असतो. तितक्यात त्याच्या खांद्यावर सायलीचा हात परत ठोठावते आणि म्हणते काय झालं, अजून झोपायची इच्छा नाही दिसत तुमची, काही टेन्शन असेल तर मला सांगा. तेव्हा तो म्हणतो नाही नाही कुठे काय, काहीच नाही, मीही झोपणारच आहे, तुम्ही जाऊन झोपा बरं, असं म्हणत तो तिला गुड नाईट म्हणतो काढून देतो. दरवाजा आता आतनं कडी लावून घेतो आणि पुन्हा थोडा श्वास मोकळा घेण्याचा प्रयत्न करतच असतो. परत तेच प्रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवते. खूप जोरात तो घाबरतो. अरे आता तू आहेस का, मी खूप घाबरलो होतं, जर तिने आपल्या दोघांना सोबत पाहिलं असतं तर काय केलं असतं मला माहीत नाही, आणि आता मला ह्या घरात कसल्याही प्रकारचं टेन्शन सिच्युएशन असं काहीच नको, आणि प्लीज तू आता माझ्या रूममध्ये येऊ पण नको, कारण आपल्याला दोघांना असं कोणी पाहिलं तर आपल्या भविष्यात रिलेशनला सगळेजण विरोध करतील, कारण आत्ता सगळ्यांना सायली खूप आवडते आणि तिच्या जागेवर तुला आणलं तर कोणी तुला एक्सेप्टही करणार नाही. त्यामुळे आता जास्त घाई करण्यात अर्थ नाही, थोडं शांततेने घ्यायला हवं, आता घरात कुणालाही सांगायला नको आपल्या रिलेशनबद्दल, असंही तो तिला समजावून सांगतो. आणि त्यावेळेपुरतं तिला तो समजावून काढून देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रिया म्हणते पण काय हरकत आहे सगळ्यांना कळलं तर, पण तो म्हणतो नाही आता सिच्युएशन तशी नाही आहे, आपल्याला थोडा दिवस दम काढावे लागेल, जा तू आता जाऊन झोप, मलाही झोपायचं आहे, असं म्हणत तो तिला काढून देतो. त्याला ना ह्या गोष्टीचं फार वाईट वाटत असतं की सायलीसोबत त्यांनी खोटं बोललं. खोटं तर बोलायला नव्हतं पाहिजे, पण मग खरंही बोलता आलं नसतं, कशीची सिच्युएशन होती. आता ही प्रिया जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत खूप सावध राहावं लागेल असं अर्जुन बोलू लागतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करायला आलेले असतात. सगळ्यांना काळजी असते ती प्रतिमाची. सगळ्यांनी सगळ्यात पहिले चौकशी प्रतिमाची केली. आजी म्हणते का गं तिला रात्री नीट झोप लागली ना नंतर, तू छान अंगाई गीत गात होती, तुझ्या अंगाई गीताच्या आवाजाने मी तिथे पोहोचले गं, खूप सुंदर अंगाई गीत गात होती, तुझ्या आवाजाने खरंच प्रतिमाला झोप तर लागलीच असते. आजी इतकं कौतुक करत असते सायलीचं तोंड भरून. खरंच सायली तू आहे तर आम्हाला अजिबात टेन्शन नाही प्रतिमाचं, असंही ती बोलत असते. आणि आजीला मग सायली म्हणते आता ना माझं खूप कौतुक करते, मला भारावल्यासारखं होतं, एवढं कौतुक नका करू माझं, असं म्हणत सायली आता त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करते. प्रियाचा मात्र जळफळाट होत असतो, ही अंगाई गीत गाऊन गाऊन माझं नशीब एकदाच संपवून झोपवून टाकेल, हिने ना आंजरून गोंजरून ठेवले माझ्या आईला, मला अजिबात चान्स भेटत नाही तिला माझ्या बाजूने वळवण्याचा, आणि ती माझ्या बाजूने वळली नाही तर कुणाला मी इम्प्रेसही करू शकणार नाही, ह्या गोष्टीचं तिला टेन्शनही येतं. इकडे सगळेजण बोलत असताना रविराज तुम्ही कुठे गेले होते असं पूर्ण आजी रविराजला विचारते. तेव्हा ते सांगतात मी ना घरी गेलो होतो, घरी जाऊन मी आमची जुनी काही फोटोज आहे ना ते घेऊन आलो आहे. आता हे फोटो प्रतिमाला दाखवले की तिलाही जुनं थोडंफार आठवेल ना माझ्याबद्दल, पण असं त्यांचा हेतू असतो. पूर्ण आजी म्हणते हो हो नक्की दाखवा, त्यांना जुन्या गोष्टी दाखवल्या आणि तिला जुन्या गोष्टी आठवू लागतील, म्हणजे आपल्याला ते सोपस्कर ठरेल. पण सायली म्हणते आत्ता त्यांच्या मनावर ताण येईल असं आपण काहीही करायला नको, त्यांना आपण जुन्या गोष्टी सांगायला जातो ना त्या खूप घाबरतात आणि गडबडून जातात असं ती सांगत असते. पण कल्पना आणि प्रताप म्हणतात पण जुन्या गोष्टी दाखवल्याच नाही तर त्यांना मागचं कळेल कसं, त्यांना आठवेल कसं. रविराज हे म्हणतो हो ना त्यांना दाखवायला तर पाहिजे ना, मग त्यांना थोडं थोडं आठवेल की त्या प्रतिमा होत्या.
मला बाळा तुझी काळजी करते की प्रतिमाला त्रास होतोय म्हणून तू हे सगळं करत आहेस. मी समजू शकतो, पण टेन्शन घेऊ नको. तुझ्या प्रतिमा आत्याला त्रास होईल, मी असं काहीच वागणार नाही. मी फक्त फोटो दाखवण्याचा आणि त्यांना काही आठवतं आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करतो. तिला त्रास होईल असं काहीच करणार नाही, असं सांगून तो आता प्रतिमाच्या रूममध्ये जायला निघतो. इकडे अर्जुन टेन्शनमध्ये असतो. रात्री प्रिया त्याच्या रूममध्ये आली होती आणि सायलीने विचारलं इथे कोणी आलं होतं का. तेव्हा त्याने सांगितलं कोणीच नाही आलेलं, इथे मीच एकटा आहे. या गोष्टीचं त्याला गिल्ट आहे की मी सायलीशी खोटं बोललो आणि एक खोटं बोललं की दुसरं खोटं लपवण्यासाठी बोलावं लागतं. ते टाळायचं असेल तर आता मला सायलीला सगळं खरं खरं सांगावं लागेल, असा आता त्याच्या मनात विचार येऊ लागतो. तो प्रयत्न करतो आता सरळ जाऊन सायलीला सांगायचं की रात्री काय घडलं. रूममध्ये प्रतिमा सगळी आवराआवर करत असते, कपड्यांच्या घड्या करत असते. ती तिचे आवराआवरीच्या बेतात असते आणि पाठीमागनं रविराज येतात. रविराजला आता तिला फोटो दाखवायचे असतात म्हणून तो तिथे आलेला असतो. हिला फोटो पाहिलं सगळं आठवेन, मग आमचा कसा सुखी परिवार होईल असंही त्याला वाटत असतं. तो तिला आवाज देतो प्रतिमा, आणि आवाज ऐकल्यानंतर ती फारच घाबरते. ती घामाघूम होऊन जाते. त्याला पाहून ती गडबडून जाते, मागे मागे सरकत जाते. आणि प्रतिमा तुला आठवतो हा फोटो तुझा आणि माझा, हा आपल्या मुलीचा, असं म्हणत तो जुन्या फोटोंना काढून दाखवत असतो. तिथल्या आठवणी सांगू लागतो. पण प्रतिमा कुठल्याही फोटोला नीट पाहत नाही. रविराजला पाहून ती घाबरलेली असते. घाबरून ती सैरबैर पळू लागते. ती कुठल्याही प्रकारे त्याला प्रतिसादच देत नसते. आणि प्रतिमा मी काय सांगतो ऐक, माझ्याकडे बघ ना, मी तुला काहीच करणार नाही, फक्त आपण हा फोटो पाहूया, फोटोमध्ये तुला काय दिसते बघ ना, असं म्हणत तो तिला फोटो दाखवू लागतो. तुला काहीच करणार नाही, मी फोटोज दाखवतोय असं म्हणत तिला तो समजवत असतो. पण ती काही केलं त्याच्या कुठल्याही प्रश्नाला नीट उत्तर देत नाही. सरळ त्या रूममधनं पळत सुटते. पळत ती सायलीकडे येते. सायलीला ती घट्ट मिठी मारते आणि सगळेजण घाबरतात. काय झालं प्रतिमा, तू एवढी घाबरलेली का दिसते. मग सगळेजण तिथे आरडाओरडा होतात, धावत पळत तिच्याकडे जातात. मग तिला सायली कवटळून घेते आणि तिला खुर्चीवर नेऊन बसवते. कल्पनाही म्हणते खूप घाबरलेला दिसतंय, तू यांना पाणी दे बरं. मग सायली त्यांना पाणी देत असते, पण त्या पाण्याच्या ग्लासला ती धुडकावून लावते. मला काहीच नको असं ती म्हणत असते, घाबरलेली असते. सायली तिला समजवते, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या जवळच आहे. काय झाले, तुम्ही एवढ्या का घाबरलात. अहो काही घाबरण्यासारखी गोष्टच नाही, काळजी करू नका, तुम्हाला कोणी इथे त्रास देणार नाही, मी आहे ना इथे, असं म्हणते. आणि तिला मग समजावून पाणी प्यायला देते. तेव्हा प्रतिमा सांगू लागते, मला ना हे फोटो दाखवत होते, फोटो मला दाखवून काहीतरी सांगत होते, मला ते ऐकायचं नव्हतं, मी नाही म्हणत होते तरी मला जबरदस्ती फोटो दाखवत होते. त्या बाईचा तो फोटो होता आणि ती बाई मी नाही आहे, मी वेगळी बाई आहे आणि ती किती सुंदर बाई आहे, माझ्या चेहऱ्यावर कशी डाग आहे, मी ती नाही आहे असं म्हणत ती तोंड लपवत रडत असते. आणि सायली तिला समजवते, तुम्ही कुणालाही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. रविराज म्हणतात, मी किती प्रयत्न केला यांना जुने फोटो दाखवून आठवतं आहे का बघण्याचं, पण त्यांना आणखी जास्त त्रास झाला. आणि अश्विनही म्हणतो, यांना जुन्या गोष्टी आठवल्या की त्रास होतोय, थोडा दिवस यांच्यासमोर जुन्या गोष्टींचा विषय काढायलाच नको. मग प्रतापही म्हणतो, थोड्या दिवस आपण आता वेळ काढूया, आता घाई नको करायला, घाईमध्ये त्या खूपच घाबरून जाता, तेव्हा आपण आता शांततेने घेऊया, असंही प्रताप सांगतो. आणि रविराजही त्याला होकार देतो. आणि खूप घाबरलेली प्रतिमा असते तेव्हा सायली तिला घेऊन त्यांच्या रूमकडे जाऊया असं म्हणत तिला रूममध्ये घेऊन जाते आणि तिकडे जाऊन शांत करण्याचा प्रयत्न करू लागते. सगळेजण घाबरलेले असतात. प्रतिमाची ही असली अवस्था पाहून आता काहीच पर्याय नाही, वेळ काढायची असेल तर आता धीर धरावं लागेल, असं आजी पण सगळ्यांना सांगत असते. इकडे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा छानशी पिवळ्या रंगाची साडी घालून सगळ्यांसमोर हॉलमध्ये येते. सायली तिला छान तयार करून घेऊन येते आणि प्रतिमाला पाहत आजी तिच्या जवळ जाते. माझी लेक किती सुंदर आणि छान दिसत आहे असं ती बोलू लागते. प्रतिमाच्या चेहऱ्याकडे पाहत ती सायलीला म्हणते, सायली माझ्या मुलीला कुणाची दृष्ट लागू नये, त्याच्यासाठी माझ्या मुलीला काजळाचा टिक्का लाव गं. असं म्हटल्यानंतर सायली लगेच काजळ डोळ्यातनं काढते आणि ते लगेचच प्रतिमा आत्याच्या कानाच्या बाजूला लावते. दृष्ट लागू नये म्हणून आजी बघ मी आता टिकाही लावला आहे, आता नाही नजर लागणार, असं सायली सांगू लागते. पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल, नागराज एक बॅग घेऊन येतो, ज्या बॅगमध्ये चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्या आहे असं सांगत तो नागराज काही दागिने दादाच्या हातात देतो. दादाला सांगतो, बघ चोरीला गेलेले दागिने सापडले. खरं तर ते सुमनने पॉलिशला दिले होते आणि ती विसरून गेली की पॉलिशला दिले आहे दागिने.
खरंच किती वेंदळी आहेस गं. नागराज असं सुमनला पाहून बोलतो आणि तिला डोळे वटरून खुणवतो की तू ते पॉलिशला दिलं असं सांग. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.